मला सासुरवास आहे, सासुरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हता. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची आणि मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला एकालाही घरी चहा नाही सकाळी. लबाड बोलायचं नाही, हे चहा घरी पिते नाही. लय दरिद्री श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भंगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जातं, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा सुताराचा गावंड्याचा जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसत त्या खुर्चीवर आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं, दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का, तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB. दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराच आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय याडपटायचे. ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणजे हेच वांग काय आहे त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या उसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला, सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते त्याला. याड पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही नाही मग बोलायला काय, वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का. अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं घमेंडीत जगात आहे, मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू.
मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कटाळे कावळाची येईन. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला. भात वाळला 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येड सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ भोगले ते भाळा सचिदात भोगले ते भाळा सचिदात हे विले शासनाचा कर्मचारी मेला कावळाच येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. प्रवचनकार आहे कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे ही नोकरीला कुठं होता म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता. कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला. भात हो ठेवली ना 100ची नोट. 50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठं नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आजचा हा ढोरे मॅडमचा नाही आहे. हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे. हा एकटा एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे. आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोण नाही देत नाही काही. कोणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही. तसे कपडे घालाल तुम्ही. दाढी राखाल तशी. पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं. नाही 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 उगाच कोणी उठायचं आणि माय काहीच्या काही बरळायचं त्याला काय किंमत आहे. सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय किंमत. तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद. खुर्चीवर उठायचं सुरू का. अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे. आपोआप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का त्या वक्तृत्वात ताकद होती. वा ते काय असं कोणी उठायचं. ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना. इंग्रजांनी देशावर अन्याय केला तुझ्या इतका नाही केला बोल त्यांनी केला. हे काय भाषण आहेत. हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही.
वा 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 महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा असला पाहिजे. त्या भाषा कॉलेजच्या पोरी बिरी बापाला धोका देणारे पोरी पळून जाणारे पोरी बापाला उचलून आपटणारी पोरं बापाला क्वाटरी पेणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारी बिगारी मटकेवाली आकडेवाली पुढारी फाडारी सगळ्यांना धन्यवाद. आणि ह्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. आजच्या कीर्तनाचं एकच वैशिष्ट्य आहे. 25 वर्षापूर्वीची स्त्री सूल मूल आणि संसार होती. आजची स्त्री महानगरपालिकेत आहे. सगळ्यात वैशिष्ट्य आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. आजची स्त्री राष्ट्रपती आहे. आजची स्त्री महापौर आहे. आजची स्त्री नगरसेवक आहे. आजची स्त्री SP आहे PS आहे. आज स्त्रिया सगळ्यात टॉपला आहे. पण स्त्रियांना ती सवय लागली. आमच्या अन्याय आमच्या अन्याय आमच्या अन्याय. आता बारीक जर पाहिलं ना सांगूनच टाकतो तुमच्यावर अन्यायच नाही. ज्यांच्यावर खरा अन्याय शब्द बोला ना बिचारे. महिला मंडळ हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या जगात 2 माणसांनी स्त्रियांची उंची इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. परत नीट ऐका. या 2 माणसांनी स्त्रीची किंमत इतकी वाढवली का आजची स्त्री गगनाला भिडली. एक सरकार आणि 2 मुलीचे आई वडील. जगात पहिल्यांदा जर माझी मुलगी मोठी व्हावा हे स्वप्न कोणाला पडलं असेल मुलीच्या आई वडिलांना. बस मुलीच्या आईनं सहज म्हणावं अरे माझं आयुष्य भांडे घासण्यात गेलं, माझं आयुष्य धुणं घेण्यात गेलं, माझं आयुष्य फरशी पुसण्यात गेलं आणि मुलाबाळांचं करण्यातच गेलं. एक वाक्य सांगतो तुम्हाला. स्त्रीच्या आयुष्यात स्त्रीला बाळ झाल्याचा आनंद होत नाही जास्त, लग्न झाल्याचा आनंद होत नाही जास्त, जन्माला बाळ घातल्याचा आनंद जास्त होत नाही. पण स्वतःच्या पोटी जन्माला आलेलं मूल जेव्हा आईच्या स्तनातल्या दुधाला स्पर्श करतं तेव्हा त्या बाळाला होणारा त्या आनंदाच्या 1000 पट आनंद त्या आईला होता. बाळ जेव्हा स्वतःच्या स्तनातलं दूध पितं ना तेव्हा 1000 पट आनंद जगात कोणाला होतो? आईला. यांना आयांवर भाषणं करी जाऊ नका. या भाषणानं तर देशाचं वाटून झालं. उठपळ भाषण आईवर 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठायचं ना आईवर बोलायचं. तिचा आईन तोच बाप, काही दुसरं नाहीये का? या आईबापांवर भाषणं करायचं आणि व्याख्यानं करायचं बंद करा. महिला मंडळ तुमच्यावर दोघांनी एवढे उपकार केले की आईनं गरिबी काढली पण मुलगी शिकवली. बापानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, पण तुम्हाला मोठंच केलं. आणि सरकारनं तुम्हाला डायरेक्ट राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत नेऊन ठेवलं. तुम्हाला दोघांनीच मोठं केलं. फक्त आता तुमचं काय झालंय? सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावर लय अन्याय होतो, आमच्यावर लय अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासची. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवास दे. काल 3 चपात्या नेल ते 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे? त्याची लकब होती. 3 दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री RR पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबांनंतर कोणाला जमलं नाही. नाद खुळा. काय तुम्हाला
तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज, ते आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ठेवतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना महाराज, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे आहेत. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येतं, आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही. आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या माणसाकडं वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28चं आहे महाराज. कोण प्रवास करतं काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुम्ही मी महाराज. कष्ट आहे आणि सभेला फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे, पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही हो. आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभिक्षामोर होते त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपलं काय राजकारण हा आपला पिंड नाही. तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो, बावळाट पण आहे हा. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आपलं असं आहे सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना आणि भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही झक मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे, त्याच्या पक्षाला नाही. पक्षाला काय घेणं आपल्याला काय करतं. बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का? तुम्ही किती पक्ष काढलं किती मिटिंग घेतलं तर आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची? आमची 700 वर्षापूर्वीची मिटिंग आहे, अजून जशी त्या तशी आहे. हो 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. मेली माणसं कोणाला ओवी कळली नाही. आपण वारकरी माणसं आहेत, पण एक आहे महाराज, ज्याकडं कर्तृत्व आहे ना त्याचा विचारच केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? तसं जर पाहिलं ना महाराज तर तरुण मुलाला ह्या माणसांचं 80वा वर्ष स्फूर्ती देते महाराज. देत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही त्यांचं का पाहिल्यानंतर अरे आपण काहीतरी करायला पाहिजे. बोगस काम झालं आपलं. आपण तर 22ला बधीर झालो. 22ला त्यानं तोंड सोडून दिलं का? जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला. काय झालं रे? तिने जसा मला धोका दिला ना, उदास झालं आपलं जीवन. आता ती माझी नाही ना, कोणाची नाही. आणि ती मला सोडून कोणाच्या घरात गेली ना सुखी नाही म्हणा. असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. 3 मेले तू खैस वशीन खैस. येडपटा पुरीसाठी मरतो का दरिद्र्या? अय भंगरी येडपट नाही तर हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना अशी लफडी लुफडी, दरवाजे लावून भांडे कशी द्या रे, दरवाजे लावून भांडे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता काय? आणि ह्या जगात प्रेम बिम कोणी करीत नाही, हे डोक्यातून काढून टाका. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत.
दुसरा कोण प्रेम करतो का ती प्रियशी आली बावळा टेक तुम्ही कोणत्याही माझ्या समोर बसलेल्या प्रियकरांनी सांगा रे तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं तर हे एक कांडी चूक येत याला म्हणलं तुला घे इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर का ती प्रियशी माणसाची प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राणनाथ लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कधी भूकंप करीन सांगता येत नाही रे त्याला समाधान देते जगाला नाही माऊलीनं ओवी लिहिली आपण नाही अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय ओवी काय सुंदर आहे 4थ्या अध्यायात हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती असं नाही मग देव अवतार तरी कधी घेतो 4थाचा अध्याय मी दैत्याची कुळे नाशी मी साधूचा मान घेऊसी आणि मग मी होवोन या उतरे मी कधी जन्म घ्यायला मोकळा नाही साधूचा छळ झाला धर्म बुडायला लागला का म्या दणका दाखवलाच पुरावा अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359 शास्त्र म्हणेल ते सांडावेन राज्यही तृण मानावे शास्त्र सोडून माणसं वागली का दणका बसलाच आणि पैशाच्या घमेंडीत मारणारी माणसं धर्म माळत नाही काय मध्ये तुमचं घमेंड आहे पैशाची घमेंड आणि पैशाच्या घमेंडीत माणसांना एकादश नाही विषय नाही त्यांचा रविवारी एकादश आली तर ते म्हणते काय मटणाचं खाड करता का हा नाही मग ही माणसं एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचित जा देव कधी कुणाचं वाईट करत नाही देव कधीही कुणाचं वाईट करत नाही पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही सुटका नाही कोणाला नाही 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 देवाच्या बापाला नाही तर तुम्हाला कोण देवाचा बाप सोडला नाही देवानं देवाचा बाप उदाहरण ऐका एका मिनिटात रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला बाप सोडला नाही देवाने बाप स्वतःचा बाप होता दशरथ आज राजाचा मुलगा होता जनकाचा व्यायू होता सीतेचा सासरा होता आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा होता बायकोच्या मांडीवर थरफडून मारला आणि आकाशात फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला उलटा ऐका देवाची बायको पळणारा देवाच्या जवळ मेला आणि देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आपण नुसतं थोडासा पैसा आला थोडा फ्लॅट बिलॅट 2 BHK झाला थोडी 4 चाकी घेतली का माणसं काचा बंद करून चालतात 2 BHK टोन घेतो याकडं फक्त याडफाटा 2 BHK मग त्याच्या बायकोनं उभ्यानं घर जाळायचं लक्ष्मी नाही वापरायची तिच्या उंचीचा दांडकं असलेला झाडू तिच्या मणक्यात गॅप आहे उभ्यानं जेवायचं बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या बुटं गड्यानी बुटं घालून जेवायचं आणि मग यांना वाटत आम्ही लय यश बुद्धिमान तुमच्या इतके याडपाट तुम्हीच हे पैशाची घमेंड आहे पण 3 वाक्य ध्यानात ठेवा 3 वाक्य ध्यानात ठेवा कष्टानं मिळालेली लक्ष्मी नीतीकडे नेते आणि फुकाट मिळालेली लक्ष्मी अधोगतीकडे नेते ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर प्रपंच केले अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले येडे झाले कोणलाही तपासा तुम्ही 5 वाजता बघा गार्डन मध्ये जाऊन गार्डन मध्ये कॅमेरा घेऊन जाणे यांची हौस ना पा
कधी सोमवार धरायचं नाही, कधी एकादश धरायचं नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकऱ्याबद्दल नीट बोलायचं नाही, कधी जन्मदात्या आईबापाला कधी जवळ पाहायचं नाही, कधी सासरवाडीचं सोडून कोणाचं कल्याण करायचं नाही, मिवणी सोडून कोणाला फोन करायचा नाही. आणि ती माणसं कशात वागली? गमेंडीत. मग गार्डनमध्ये बसत्यात बाकड्या हो सुको आरतीला आला का खरंय, संत खरेत, ग्रंथ खरे, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खरंय, बाकी जगात काय खरंय? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जिनं भावाची पोर सून करेल तिची मुलाखत घ्या. तिला भेटा 2 मिनिटं आणि विचारा कस काय. तो आणि झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाडा सोडीन, पण करायची नाही. भावाची पोरगी जिनं केली असेल ती दिंडीत तुळशीवालीच. भावाची पोरगी शक्यतो करायची टाळावाच, म्हणजे करूच नाही. कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्याला फोन करा. आता भाऊ मी कीर्तन ऐकलं, तू कोणलाही देव हो, मला नाही करायचं. अहो काही झालं महिला मंडळ, आपण जरी आपल्या भावाची मुलगी सून केली तर काही झालं तो तिचा बाप आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे. असं कसं? तो उद्या भांडण झाल्यावर मुलीचीच बाजू घेणार. बाप आहे तो, त्याला काय करायचं बहिणीचं? तो म्हणतो माझी गुड्डी बरोबर आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला आहे, त्याला काय करायचं? तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही. गुड्डी खास, गुड्डी कॉलेजला होती तेव्हापासून गुड्डी असंच. गुड्डी महिना पळून जायची तरी गुड्डीनं कोणाला अंदाज लागून दिला नाही. माई गुड्डी चांगलीच आहे, येतं नाही. नाथे बिते काही राहिले नाही महाराज. आत्ता कीर्तनात बसलेल्या 25 महिला अशा निघतील आत्ता माया पुढं, लबाड बोलायचं नाही. यातल्या 25 महिला अशा आहेत का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आज आत्ता लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका. भावाशी बोलत नाही. काल गुरुवार सुरू केलेत. पहिला झाला ना काल. करा करा. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर रात्री धाब्यावर जावला. काय उपयोग त्यात? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर मला लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. माऊलीनं ओवी लिहिली, माझी नाही. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काही. काय त्याचा उपयोग आहे? आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहेत. मुद्दा संपला. दुसरा मुद्दा माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून अभंग त्यांच्या चरणावर अर्पण म्हणून एका जनार्दनी. तिसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. आता पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नो ला नो. उगाच आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. यसला यस, नो ला नो. देव खराय, खराय, संत खरे, देव खराय, जन्म खराय, मृत्यू खराय, ज्ञान खराय. संपलं काम. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही. येताना आपण काय नाही, जाताना काय नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा फाटील आहे. तो अख्ख्या जगाचा कारभार करतो. तुम्ही वळवळ करायची नाही. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. त्याला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया मुक्ताईच्या पाया पडावं लागले. याचं कारण चांगदेवाकडे ज्ञान आहे पण त्यात अहंकार आहे. मुक्ताईकडे ज्ञान आहे पण शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. मुक्ताईचं वय 9 वर्ष आहे. 70 वर्षाचे 1400 वर्षाचा चांगदेव आहे पण अहंकारानं फेल आहे. 9 वर्षाची मुक्ताई आहे पण ज्ञानाने श्रीमंत आहे. माणसाची किंमत त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून तर एक आईनं मुलाचं नावच 700 वर्षापूर्वी ठेवलं, ज्ञानदेव. ज्ञानदेव, ज्ञानच देव. ऐ ज्ञानदेव, 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 ज्ञानदेव. ज्ञानच, ज्ञानच
देव. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. पुन्हा पुरावा 12वाच अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते झाल धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथे दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. फायनल. पण ते ज्ञान निवृत्ती सारखा गुरु असल्याशिवाय नाही. म्हणून थोरल्या भावाचं नाव निवृत्ती. मिळवणं कसं आहे? धाकट्या भावाचं नाव सोपान. आणि फायदा काय? मुक्ती. काय नाव आहेत? निवृत्ती. निवृत्ती. निवृत्त हो. फायदा ज्ञानाने होशील. मिळवणं कसं आहे? सोपान आहे. फायदा काय? मुक्ती. भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम. 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 अरे तुकाराम. अरे येडपाटा तूच राम. कशाला दुधात पाणी घालतो? तुकाराम तूच राम. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. आणि भक्ती ही भक्त सोडून कोणी करू शकत नाही. यातल्या साखळ्या लावून घ्या. तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. सासरवाडीला फायदा सोडून कोणाला फायदा आहे? आणि आपल्या ज्ञानाला कोण खातं? कोण खातं? एम बीमे कोण खातं? एम. आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला बुद्धी राहती? कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही. काय करता पदवीला? काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्याबरोबर 5 वाजता. तुम्हाला परत ध्यानात द्या. तुम्हाला वाटतं आम्ही शिकेले. कोण खातं त्याला? कोण खातं? एम ए. हे एम ए एम फिल पी डी डी काम काय नाही. DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी ML DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FYN एम टेकन बी टेकन डिरिंग डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर फार्मसी नाही सिटी नॅग्रीन डिरिंग डिप्लोमा MBN BN हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खातं ह्यांना? हे ML 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं. 1.5 किलोमीटरला. आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायची आणि 1 गाडी घ्यायची. काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. कुठून आणायचे पोरं? बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो, असं थोडंच आहे. बावळ्याचा बाजार नाही. बरं लोकांना पोरं होतील कशी काय? कशी काय होतील सांगा तुम्ही? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जे बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक करणार काय? रेंज गेली काहींची. रेंज. बायको नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसणं. काय करतं त्याला? हे काय एम फिमे या जगात वाक्य नीट ऐका. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम बीमे काय घेऊन बसले तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणते तो माणूस सुशिक्षित आहे. कारण म्हणे उभ्याने जेवतो. अहो त्याला मुळव्याध आग होती म्हणून उभ्यात नव्हतो, त्यात काय? काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला, काय त्याच्यात? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही, काय हाय काय त्याच्यात?
एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माच्या विरुद्ध वागलेलं कधीही ध्यानात ठेवा ते स्वतः